तुझं नाव सांग बरं. रेखा अण्णासाहेब लोंढे. ओके. आणि ताई तुझं नाव सांग. आशा सुमित सिरसाट. ओके. आशाताई, रेखाताई, काय नातं आहे दोघींचं? हे माझी भाऊजाई आहे, वहिनी. आणि मग तू कोण आहेस तिची? नणन. म्हणजे कोण झालं? नणन भाऊजाई. असं सांगावं लागतं. ओके. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता येते टीम सोबती. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव लीला भोरुंडे. लीलाताई. आणि ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव लक्ष्मी जितेंद्र पाटील. काय नातं आहे दोघींचं? मी नणंद आहे आणि माझे भाऊजाई. ओके, व्हेरी गुड. आणि आता येते टीम दोस्ती. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव प्रतिभा सातपुते. प्रतिभा ताई. आणि ओके ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव आरती विनोद शिंदे. आरती ताई आणि प्रतिभा ताई, व्हेरी गुड. काय नातं आहे तुम्हा दोघींचं? आम्ही बहिणी बहिणी आहोत. व्हेरी गुड, मस्त. पण तू ही जी मध्ये एक स्टेप केली ना, ही अशी, हा ही अशी, ही एकदम खास स्पेशल स्टेप वाटली. हो, आफ्रिकन डान्स मध्ये येतात. पण ही अशी आफ्रिकन स्टेप का केली? कारण ती इथे नसते ना राहायला, ती तिकडे असते, म्हणून तिला असं अचानक सुचलं असेल करायला. तू तिथं असते? हो. आफ्रिकेला? हो. आफ्रिकेला कुठे नक्की? शिशल्स. व्हेरी गुड. खूप खूप स्वागत आहे तुमचं. ओके. थँक्यू. आणि आता येते टीम सवंगडी. क्या बात आहे. कसली नृत्य केलेस तू ताई. हो हो हो. काय नाव बरं तुझं ताई? मंगल दिलीप माने. मंगल ताई. आणि ताई तुझं नाव सांग बरं. तेजल संग्राम माने. तेजल संग्राम माने. बरं काय नातं आहे दोघींचं? सासू सोनांचं. खूप छान वाटलं तुम्ही इथे आलेला आहात. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. लवकरात लवकर, अजिबात वेळ न घालवता. पण खेळ सुरू करण्या अगोदर खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगतो, ते नीट लक्ष देऊन ऐकायचे. नियम आणि अटी अशा आहेत की आपले 3 खेळ असणार आहे. प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे. त्या टीमला मिळणारे 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 10 गुण. आणि शेवटच्या टीमला मिळणार आहेत 0. बरं, आता कसं आहे की प्रत्येक खेळामध्ये एक विजेती टीम असणारच आहे. ओके. पण एक गंमत सुद्धा आहे. ती गंमत, ती लॉटरी, ती संधी तुम्हाला बघायची आहे. ये ग, ही बघा, ही बघा ती गंमत. ही आहे जादूची छडी. म्हणजे ही फिरवली ना की तुमची गुणसंख्या दुप्पट होणार. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला ही जादूची छडी एकदाच वापरता येणार आहे. मंडळी, तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या धमाकेदार खेळाला. पण हा जो पहिला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग, प्रेमाची ग, प्रेमाची. काय करायचंय, तुम्ही बघताय की तुमच्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये 5-5 चेंडू आहेत. किती चेंडू आहेत? 5-5 चेंडू आहेत. ओके. आणि तुम्ही बघत असाल तर तुमच्या इथे एक सफेद रंगाची एक पट्टी आहे. एका वेळी एक चेंडू त्या सफेद रंगाच्या पट्टीवरती ठेवायचा आहे. आणि तुम्हाला जी एक मोठी नळी दिलेली आहे ना, ही जी नळी दिलेली आहे त्या नळीतून फुंकर मारत 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 प्रत्येक चेंडू त्या दोन्ही कुठल्याही भांड्याच्या, तिथे बघताय तुम्ही 2 पेपर कप लावलेले आहेत, हा त्या पेपर कप मध्ये पडलं पाहिजे. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई 5च्या 5 चेंडू बरोबर त्या दोन्ही पेपर कप मध्ये टाकेल अशा पद्धतीने ती असणार आहे विजेते. पण 5च्या 5 चेंडू टाकून झाल्यानंतर जागेवरती यायचं आणि हात वरती करायचा आहे. ओके, कळले तुम्हाला? पण हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार. परत तुमच्या प्रत्येकीच्या टीममध्ये ताई कोण आहे त्यांनी हात वरती करा. ओके. आता हा पहिला खेळ आहे तो ताईंनी खेळायचा आहे. आणि आता अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न, आपुलकीचा प्रश्न, या पहिल्या खेळासाठी जादूची छडी कोणाला वापरायची आहे, कुठल्या टीमला वापरायची आहे, त्याने हात वरती करायचा आहे. अच्छा, म्हणजे मंडळी, आजच्या आपल्या या पहिल्या खेळासाठी सोबती टीम, मैत्री टीम आणि दोस्ती टीम जादूची छडी वापरणार आहेत. रेडी? 1 2 3. चेंडूला लावायची नाहीये, छडी लावायची नाहीये, चेंडूला नळी लावायची नाहीये.
चेंडूला काठी टच होते. लांबून मारायचे, फुंकर लांबून मारायची आहे, एकदम जवळ नाही. ओके लवकर. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. मस्त. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. हा ओके. आणि वेळ आणि आणि वेळ संपलेली आहे. या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्हाला मिळालेले 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. पण या पहिल्या खेळासाठी 3 टीम जादूची छडी वापरणार आहेत, तर तुम्ही ती जादूची छडी वापरू शकतात. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. मस्त. तुम्हाला पण फिरवावी लागेल. ओके. पण तुम्हाला या खेळामध्ये 0 गुण मिळाल्यामुळे तुम्ही जादूची छडी फिरवली तरी सुद्धा तुमची गुणसंख्या 0च राहणार आहे. त्यामुळे तुम्ही नाही फिरवलीत तरी हरकत नाही. आणि आता आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे. आघाडीवर आहे मात्र मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं, एक तर कळलेलं की तुम्ही बहिणी बहिणी आहेत, सख्या बहिणी एकदम. हो. हा, आणि एक बहीण तू डायरेक्ट सखी म्हणून तिला साऊथ आफ्रिकेवरनं बोलवले. ईस्ट आफ्रिका शिशल्स. शिशस. ओके शिशस. कसं आहे शहर ते शिशस? खूप छान आहे. छोटं बेट आहे. ओके. सगळं समुद्र. पण तिथे सगळे मायासारखेच असतील ना, स्मार्ट एकदम. हो खूप स्मार्ट असतं. हो ना. कर्ली हेअर. क्या बात आहे. पण मला सांग, तिथे सिशसला आहेत मराठी लोक आहेत सगळे? आहेत मराठी लोक मराठी पण मंडळ आहेत. आहेत. क्या बात आहे. हो. पण मला एक सांग ताई, तुला विचारायचं आहे की लाडकी सखी म्हणून तू तुझ्या बहिणीलाच का घेऊन आली आहेस तू? कारण आमचं लहानपणापासून आम्ही दोघी लांब राहिलोय. माझे वडील लहानपणी असतानाच वारले, तर मम्मीला शक्य नव्हतं 3 मुलांना सांभाळायचं. तर आमच्यामध्ये ही मोठी होती म्हणून हिला आजीजवळ ठेवलेलं. त्यामुळं बहीण लांब होती. पण आम्ही सुट्टीमध्ये पण ती मम्मीकडे यायची आणि आम्ही आजीकडे जायचो. तेव्हा पण आम्ही एकत्र नाही राहिलो. म्हणजे मी लहानपणापासूनच कर्नाटकमध्ये आजीकडे वाढले आणि सुट्टीमध्ये पण असं व्हायचं, सुट्टीला ह्यांना जायचं होतं आजीकडे आणि मी मम्मीकडे राहण्यासाठी म्हणून सुट्टीला इकडे महाराष्ट्रात यायची. त्यामुळं आम्हाला सुट्टीमध्येही मला बहिणी भावासोबत राहायला भेटत नव्हतं. पण मला खरं तर विचारायचं की म्हणजे त्याची लग्नाची पण अशी गंमत आहे. कसं काय जमलं हो. आणि मग कसं काय तिथे तुम्ही ईस्ट आफ्रिकेला तुम्ही तिथे गेला? 10वी नंतर ऍक्च्युली मम्मी सोबत राहायचा हट्ट होता माझा. मग मी म्हटलं की नाही, मला मम्मी सोबतच राहायचं आहे. मला कर्नाटकमध्ये एज्युकेशन पूर्ण करायचं नाहीये. म्हणून मी 10वी नंतर इकडं सांगलीला आली. डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. अरे वा. पण योगायोगाने लग्न माझं असं म्हणजे हे शोधत होते मुली. मग ते असं कसं म्हणजे बघू देत, येऊन बघून जाऊ देत, म्हणजे लग्न लवकर काही ठरणार नाही असं आमच्या घरच्यांचं पण ते आले, त्यांना पसंत पडली मी. आणि आज संध्याकाळी 6 वाजता ते मला बघायला आले होते आणि दुसऱ्या दिवशी आमचं लग्न झालं. हो. 4 पर्यंत मग आमचं लग्न होऊन मी त्यांच्या घरी होते दुसऱ्या दिवशी. भाऊजी इतके गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते? हो. हो. माहिती होतं तुम्हाला असं दुसऱ्या दिवशी लग्न? नाही, असं काही माहित नव्हतं. म्हणजे खूपच गडबडीत झालं हे सगळं. कमी तासांमध्ये कसं काय तुम्ही ते सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यात? लग्न पण झालं. आता घरचे सगळे अरेंज केले तसे की त्यांना जायचं होतं परत. म्हणजे भाऊजी लग्न करून गेले. तिसऱ्या दिवशी ते गेले शिशल्सला. ओके. पण मग त्याच्यानंतर तुम्ही कुठेच फिरायला गेला नाहीत? फिरायला नाही, आमचं कम्युनिकेशन नाही, बोलणं नाही. 1.5 वर्ष कम्युनिकेशनच नाही? म्हणजे थोडं कधी कधी वीकली एक टाइम आम्ही फोनवरती बोलत होतो. ते फक्त 5-10 मिनिटं आमचं बोलणं असं व्हायचं. खूप छान वाटलं तुमच्या दोघींचं बहिणीचं नातं इतकं सुंदर आहे ना. एक छानशी मिठी होऊन जाऊ दे बरं. हे बात है. ओ हो, व्हेरी गुड. आता सुरू करूया आपल्या खेळाला. ओके. छान मजेशीर अशा गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला.
या खेळाचं नाव आहे मी आहे सून सोलते लसून. बरं, हा जो खेळ आहे तो सखीनी खेळायचा आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे आणि एकाच हाताने लसूण सोलायचे आणि या डिश मध्ये टाकायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटांची. 2 मिनिटांमध्ये जी सखी जास्तीत जास्त लसूण सोलेल ती असणार आहे विजेती, म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. ओके, चला तर मग सुरू करूया आपण. त्याआधी अत्यंत आपुलकीचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न. बरं, या दुसऱ्या खेळासाठी सवंगडी टीम तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे. हां, वापरायची आहे. ओके, तर या दुसऱ्या खेळासाठी सवंगडी टीम यांना जादूची छडी वापरायची आहे. ओके, रेडी, आणि तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 3. अगं, लसणाची चटणी नाही करायची आहे, सोलायचे. पूर्ण चेंदा मेंदा करून टाकलाय लसणाचा. हा, कसं वाटते सुनबाई कशी खेळते? छान छान कशी खेळते सुनबाई? छान. हा, चांगली खेळते. समजा तू असतेस तर कशी खेळते? लय मस्त खेळ असते, ह्याच्यापेक्षा फास्ट ती म्हणते याच्यापेक्षा फास्ट खेळली असती. यावर काय म्हणणं आहे तुझं? खरंच केली जेवण बनवत. अच्छा, ती जेवण बनवते, त्या माते ताले देत नाही. व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 सेकंद. 10. आणि आणि एक वेळ संपलेली आहे. उजव्या 1 2 3 15 आणि हा अर्धा आहे. हा मोजता येणार नाही, पूर्ण पाहिजे. 1 2 3 16. 1 2 3 10. हा मोजता येणार नाही. 10. 1 2 3 10. आणि आता या खेळाची विजेती टीम आहे अर्थातच टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. आणि त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे अर्थातच 2 टीम आहेत ज्यांनी 10 लसूण निवडले. त्याच्यामध्ये मैत्री टीमला मिळत आहेत 10 गुण आणि सोबती टीमला मिळत आहेत 10 गुण. या खेळासाठी सवंगडी टीम तुम्ही जादूची छडी वापरणार होता तर तुम्ही ती वापरू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल, छडींची कमाल गुणांची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण जाऊया स्कोर बोर्डकडे आणि आता बघूया स्कोर बोर्ड एकूण गुणसंख्या काय सांगतोय. त्यामुळे आतापर्यंत आघाडीवरती आहे मैत्री टीम. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपल्या तिसऱ्या खेळाला आणि अत्यंत महत्वाच्या खेळाला, कारण या खेळातून ठरणार आहे आजच्या भागाची विजेते टीम. मंडळी, पण हा खेळ खेळण्या अगोदर आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं माहेर कुठलं? माझं माहेर अहिल्यानगर आहे आणि सासर? सासर माझं बीड आहे. सासर बीड. हा, ओके. जवळच आहे. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला कमीत कमी 18 वर्ष झालेले आहेत. आणि तुला किती ताई मुलं किती तुला? मला मुलं आता सध्या 2 आहेत. 3 होते मला मुलं. एक ऑफ झालेला आहे माझा आणि आता मुलगी झालेली आहे मला, 1.5 वर्षाची आहे. पहिला बेबी माझा बेबी बॉय होता ना, ते झाला व्यवस्थित होता, पण 9 महिने पोटात राहिला तो. कियांश नाव होतं त्याचं. आणि नंतर 10 महिने असा खेळायला बागडायला प्रत्येक गोष्ट. पण एक टाइम तो थोडासा पडला. मी काय असं लक्ष दिलं नाही, पण सध्या पडलाय, बरं रडला नाही काय नाही, मस्त खेळत होता. मग आम्ही असंच बसलो एक दिवस. मग त्याला अचानक ताप आला थोडासा. त्याला मी हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्याने जे डोळे बंद केले, एवढा त्याला ताप त्याच्या डोक्यात चढला. डोळे बंद केले त्याने, 1 मंथ झालं ओपन केले नाही. एवढा त्याचं म्हणजे डॉक्टर बोलायला लागले ना, तो कधी उठेल ना ते तुम्हाला सांगता येत नाही, देव भरोसा आहे. मग आम्ही म्हणायचं आत्ता उठेल, त्याची पापणी जर हल्ली तर आम्हाला कसं कळेल. म्हणून हे रात्रभर बसायचे, देवाचा जप करायचो. झोप लागली तर पाणी मारायचं तोंडावर, नाही तर चापटा मारून घ्यायचो. का तर तो उठेल ना. तो उठला, त्याला मम्मा नाही दिसली तर मी काय करू. आणि 17-15 वर्ष झालं कधी काही दुःख माहिती नव्हतं, म्हणून मला ना हे दुःख मिळालेलं आहे. आणि तो एवढा सिरियस होता, त्याच्या
प्रत्येक बॉडीला असं कुठं नव्हतं की काही लावलेलं नसेल. त्याचं जेव्हा ब्लड काढायचे ना, एक नाही 10 इंजेक्शन असे काढायचे. एवढा त्रास व्हायचा ना बघून. आणि तो 3 वेळा गेलेला वापस आला, पण 4थ्या वेळेस तो वापस नाही आला. ताई मी तुझं दुःख समजू शकतो. त्या दुःखावरती म्हणजे सल्ले देणारे, समजावून सांगणारे बरेच जण असतात, पण त्यावेळेला जे दुःख आपण भोगलेलं असतं ते आपल्यालाच माहिती असतं. त्यावेळेलाच समजू शकतं. आणि स्त्री शक्ती हीच असते ना, की आपलं दुःख जरा बाजूला ठेवून पुन्हा आपल्या घरातल्या लोकांसाठी जगणं, त्यांच्यासाठी कष्ट करत राहणं, हीच स्त्री शक्ती. आणि त्या स्त्री शक्तीला माझ्याकडनं खरंच सलाम आहे, तुझ्यासाठी कौतुक आहे खूप. ठीक आहे. आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. हो. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला, अत्यंत मजेशीर खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे आळस फुस उचल कापूस. की तुम्ही बघताय की तुमच्या ताटांमध्ये कापसाचे गोळे आहेत, हा ओके, आणि 2 स्ट्रॉ दिलेले आहेत. काय करायचंय, दोघींनी मिळून स्ट्रॉने कापूस उचलायचे, शोषून घ्यायचे. हा असं शोषून घ्यायचे. कसं शोषून घ्यायचे, हा ताई कसं शोषून घ्यायचंय, हा तसं शोषून घ्यायचंय. दोघींनी शोषून घ्यायचंय, सोबत जायचंय आणि त्या भांड्यामध्ये टाकायचंय. ये बात आहे. जी टीम कमीत कमी वेळेमध्ये 5 गोळे कापसाचे असे उचलून हा त्या भांड्यामध्ये टाकेल, ती असणारे विजेती टीम. जागेवरती येते आणि हात वरती करायचे. कळलंय तुम्हाला नक्की? आणि आता जादूची छडी एकाही टीमला वापरता येणार नाही आहे. ओके, चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 4ही टीमना. आणि तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 3. एका वेळी एकच कापूस शोषून घ्यायचा आहे. ओके, व्हेरी गुड. ओके, हा व्हेरी गुड. हात वरती करायचे. ओके, हा शाबाश, व्हेरी गुड. हा शाबाश, करेक्ट आहे. हा शाबाश. हा वेळ संपलेली आहे. आणि आता या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री, ज्यांनी 5च्या 5 कापूस बरोबर त्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती, तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. तुम्ही 3 कापूस त्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी, तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. तुम्ही 1 कापूस त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि सोबती टीम ज्यांना मिळालेले आहेत 0 गुण, ते एकही कापूस त्या भांड्यामध्ये टाकू शकलेले नाही आहेत. तर या खेळामध्ये एकाही टीमला जादूची छडी वापरता येणार नव्हती. त्यामुळे आता आपण जाऊया स्कोअर बोर्डकडे आणि बघूया स्कोअर बोर्ड काय सांगतोय. एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 10, जोरदार टाळ्या. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 100. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70. क्या बात है. आणि आजच्या भागाची विजेती टीम झालेली आहे टीम मैत्री. पण बाकीच्या टीमनी नाराज होऊन जायचं नाहीये. तुम्हाला मिळणारे सन मराठीकडून भेटवस्तू. मंडळी, आशाताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे, ती लाडकी सखी रेखाताई, तिला हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा आपण मान देऊया.
तू आता हुकमाची राणी झालीस की नाही, हा. तर असं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? की माझं ड्रीम आहे, माझ्या मिस्टरांना मी एक कार गिफ्ट करणार आहे आणि त्या कारमध्ये फक्त त्यांनी मलाच फिरवावं, त्यांच्या मित्राला नाही. हा माझा त्यांच्यासाठी हुकूम आहे. ओके भाऊजी, हुकूम पाळा बाबा. ओके, व्हेरी गुड. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. मंडळी, जी ताई आपल्या मल्टीटास्किंगने घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित आणि सहज पार पाडते, तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. आणि लाडक्या सखीला मिळते तिला तिच्या हक्काचा माहेरचा हेअर इंडक्शन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय मायक्रोवेव्ह. आजचा संपला खेळ, आता रजा घेण्याची वेळ. पुन्हा जमेल वेळ पुढच्या भागात नव्या साजात. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.